जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं, ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं, असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो 88च्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे। आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडे की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं, मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी, कारण तो सभासदांचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करा।